अंबरनाथकर मतदार खूप सुज्ञ आहे. अंबरनाथ त्या नव्हे तर सगळ्याच मतदारांना माझं आव्हान आहे की विकासाला मत द्या. ज्या पक्षाने मागच्या 25-30 वर्षामध्ये या अंबरनाथमध्ये विकास केलाय, ज्या शिवसेनेने त्या अंबरनाथचा कायापालट केलाय, अंबरनाथकरांना जे हवंय ते सगळं दिलेलं आहे. त्यामुळं आपण सगळे मतदार खूप हुशार, समजदार, सुज्ञ आहात. त्यामुळं आपण योग्य असं मतदान करणार आणि आपल्याला हवा असलेला नगराध्यक्ष मनीषा वाळेकर यांनाच निवडून देणार यात मला खात्री आहे. कारण गोरगरिबांपासून तर सगळ्यांपर्यंत पोहोचणारे, सुखादुखामध्ये धावून जाणारे नगराध्यक्ष म्हणून तिचं नाव ज्यावेळेस आलं त्याच वेळेस आमचा 50% प्रचार झालेला होता. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे आम्हाला फोन करून सांगितलं की होय, आम्हाला हवे असणाऱ्याच नगराध्यक्षा तुम्ही पक्षाने दिलेल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या नगराध्यक्षा म्हणून मनीषा वाळेकर या निवडून येणारच आहेत आणि अंबरनाथकर त्यांना आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. असलेले सर्व मान्यवर, समोर उपस्थित असलेले अंबरनाथ मधील सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, अंबरनाथ नगरपालिकेची निवडणूक आणि अंबरनाथ मध्ये एक वातावरण साहेब गेली महिनाभर आम्ही बघतोय. या अंबरनाथ शहरामध्ये जे शिवसैनिक असतील, आमची महिला आघाडी असेल, जो प्रचाराचा या ठिकाणी जोर लागलेला आहे. आणि या अंबरनाथ शहरामध्ये आपण बघत असाल शिवसेनेच्या माध्यमातून झालेला विकास. आम्ही आज बऱ्याच निवडणुका बघितल्या साहेब, खासदार साहेबांच्या 3 निवडणुका, आमदार साहेबांच्या 4 निवडणुका, परंतु ही निवडणूक जनतेकडून आम्हाला जो प्रतिसाद मिळतोय, ज्या विकास कामाच्या जोरावर आज आम्ही प्रचाराला नागरिकांमध्ये जातोय, आमच्या या अंबरनाथ शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम ज्यांनी केलं ते या कल्याण लोकसभा मतदारसंघाचे कार्यकुशल खासदार, संसद रत्न डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, आणि या नगरीला एका उंच स्थानावर नेऊन ठेवण्यासाठी जो भरभरून आम्हाला निधी दिला, त्या निधीमुळेच आज या अंबरनाथ शहराचा विकास आणि नागरिकांमध्ये असलेला एक आनंदाचं वातावरण, ज्या निधीमधून या अंबरनाथचा विकास झाला, त्या निधी आम्हाला देणारे या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री